या 56 इंच छातीमध्ये गाठे आणि ठोके एवढंच बसलेलं आहे, दुसरं काहीच नाही. गाठ्या आहे आणि असणारा फाफडा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना. नव्वद साली असताना मुंबईमध्ये ब्लास्ट झाला. कोणी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता पुन्हा त्या दाऊचं नाव घेऊन बातम्या यायला लागल्या. मी इंडियावाल्यांना म्हणालो, काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत, तशा काही गोष्टी नागपूरकरांच्याही चुकलेल्या आहेत. त्यांनी बोट ठेवलं की तुम्ही बोट ठेवायला शिका. वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या श्रीमुखी दिन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या प्रमुख अधिकारी रेखाताई ठाकूर आणि सन्मानित व्यासपीठ, समता प्रस्थापित होत नाही असं आपण त्या ठिकाणी मानतो. व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी अशी आपण संस्था त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून आपण आज सरस संविधान, या संविधानातून निर्माण केलेली व्यवस्था ही आपण पुरस्कार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. हा संघर्ष की ज्या संघर्षाला बाबासाहेबांनी इतिहासामध्ये क्रांती, प्रतिक्रांती, रेव्होल्यूशन, काउंटर रेव्होल्यूशन, हा संघर्ष चालत राहिला. चार्वकाने केला, बुद्धाने केला, महावीराने केला, इथल्या संतांनी केला आणि आता आपण करतो. एक चिरंतन व्यवस्था आपण का निर्माण करू शकतो? खरा प्रश्न हा आहे की ते चिरंतन व्यवस्था आपण करू शकलो नाही. याचं कारण आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये जे स्वातंत्र्य मिळालं गुलामीनंतर, आपण असं मानत गेलो की आता हे झालं, आमचं संपलं. आणि या मानसिक भावनेमध्ये आम्ही गेलो की आता आम्हाला लढण्याचं कारण नाही. परंतु प्रत्येक पायरीवरती, पावलावरती, ती पायरी गाठायला, ते पाऊल टाकायला ताकद लागते, संघर्ष लागतो. आणि तो संघर्ष केला, ताकद लावली तरच आपण त्या पायरी आणि तो पाऊल त्या ठिकाणी टाकू शकतो. हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये गिरवलेला राहील, तोपर्यंत आपण असणारा आपल्या केलेल्या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने, या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने आपण जातो. ज्या क्षणाला आपण असताना विसरलो, त्या क्षणाला आपल्या विरोधातला जिंकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि आज तीच परिस्थिती.
समाजामधलं एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा. विषमता पाहिजे असेल, गुलामी पाहिजे असेल, तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो, हे आपण लक्षात घ्या. कारण का विभक्तपणा आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो, एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि काही वेळेला मत्सर एक त्या ठिकाणी करायला बघतो, अशी असणारी परिस्थिती. तो माझा नाही अशी भावना आपली असणारी त्या ठिकाणी. इथे जी क्रांती आपण सुरुवात केली ती मानवतेची क्रांती सुरुवात. तेव्हा इथल्या मानवाला एकत्र करणं ही असणारं आपलं कार्य आहे. आणि म्हणून आपण असणारा मानतो की आम्ही असणारा समूहाला एकत्र करण्याच्या मार्गावरती लागलेला आहे. हा लढा विभक्त विरुद्ध एकता आणण्याचा भाग त्याच्यात नाही. आपण नेहमी म्हणतो इथला असणारा 1000, 1500, 2000, 4000 गुलामीमध्ये गेली आमची. पण का गेली? या विभक्तपणामुळे गेली. क्षत्रिय इथला राजा होता, तो हारला की उरलेले सगळे हारले. तो गुलाम झाला की उरलेले सगळे गुलाम झाले. आणि या विभक्तपणामध्येच या देशाची गुलामी आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने मी असणारा मानतोय की ह्या देशातला आत्ताचा लढा आहे. कारण वर्चस्व ही जी संकल्पना, ही संकल्पना विभक्तामध्ये जन्माला येते. वर्चस्वाची संकल्पना जी आहे ती विभक्तामध्ये जन्माला येते आणि टिकते. जिथे संघटित राहण्याचा असणारा भाग आहे तिथे असणारा वर्चस्वाच्या कल्पनेला जागाच नाही. कारण आम्ही बरोबरीचे आहोत असं त्या ठिकाणी मानतो. आजचा हा जो लढा आपण असणारा पाहतोय, मार्च एप्रिल मध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणार, मनुस्मृती लागू झाली, ती मंदिरातून लागू झाली, देवळातून लागू झाली, अशी असताना गोष्ट. तिच्या जागी नवीन कायदा जो आला, संविधानाचा कायदा आला, तो मंदिरातून आला नाही, तर तो असणारा पार्लमेंट मधून आला, संविधान सभेतून आला, अशी असणारी परिस्थिती. सत्तेचं केंद्र बदललेलं आहे. पूर्वी मंदिर हे असणारा सत्तेचं केंद्र. शिवाजी महाराजांना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय.
ते राजे होते पण मान्यता नव्हती. काय का धर्माने मान्यता दिली आणि मग गागा भाटाला बोलून ती धर्माने मान्यता नाही. त्यावेळेस सेंटर ऑफ पॉवर आपण जर म्हटलं तर हे धर्म. आता जे सेंटर ऑफ पॉवर आहे हे धर्म नाहीये, मंदिर नाहीये, मंदिर नाहीये, देवळं नाहीये. आता सेंटर ऑफ पॉवर जे आहे हे पार्लमेंट झालेलं आहे हे आपण लक्षात घ्या. त्याच्यावरती ज्याचा ताबा त्याची व्यवस्था ही आपण लक्षात घ्या. पार्लमेंटवरती ज्याचा ताबा त्याचीच व्यवस्था ही आपण सरळ लक्षात घ्या. आणि म्हणून उलटून टाकलेली मनूची व्यवस्था ही आपल्याला कायम ठेवायची असेल तर हे पार्लमेंट आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवलं. त्याच्यावरती जोपर्यंत आपल्या विचारांचा वर्चस्व आहे तिथे जोपर्यंत आपल्या विचारांचं वर्चस्व आहे तोपर्यंत आपली क्रांती यशस्वी, तोपर्यंत आपली असणारी क्रांती यशस्वी. ज्या दिवशी आपल्या विचारांचा पराभव झाला त्या दिवशी प्रतिक्रांती विजय झाली हे लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल, कशी होणार नाही हे आज सांगता येणार नाही. दबावाचं राजकारण चाललेलं आहे, दमबाजीचं राजकारण चाललेलं आहे. ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे. कशासाठी तर मार्च एप्रिल मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालू. प्रतिक्रांतीवाद्यांना ते जिंकायचे आहेत आणि म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय. या सगळ्या ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असणारा एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही असणारे एकत्र येऊ नका. आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका. एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती, खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत, काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत.
पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला काढण्याच्या ऐवजी ते मलाच काढायला निघालीत अशी असणारी परिस्थिती. मग कधी मुसलमान शोधतात, कधी अमुक शोधतात. मी ही जी तरा आहे या तऱ्हेतून कोणाचं भलं होणार नाहीये. उलट दोन 2024 नंतर एक करंट खातल्या जातील आणि शिरलेलं कुणीच उरणार नाही अशी परिस्थिती. त्याचं जी काही नवीन व्यवस्था आहे ती काय आजची नाहीये. जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असताना 50 साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही, आम्हाला संधी मिळू द्या, आम्ही हे संविधान उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा केलेली आहे. आणि संधी आल्यानंतर कोण उठून टाकणार नाही, कारण का पुन्हा वर्चस्वाचा मार्ग मोकळा होतो. आणि म्हणून ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिम्बॉलिकली असताना महाडमध्ये दहन केलं आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली, याचं राख केलेलं आहे. ती व्यवस्था पुन्हा जिवंत होऊ द्यायची का, हा खरा प्रश्न तुमच्याकडे हे लक्षात. तेव्हा आलतू फालतू चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्या पहिल्यांदा बंद करा. जो शिकलेला आहे, राखीव जागेवरती लागलेला आहे, तो आता म्हणतो अबोकडं आलं, तर म्हटलं येऊ द्या, काय फरक पडतो. दुखतंय पण बोलता येत नाही. दुखतंय काय तर आपण खातलं आता आपल्या पोराला मिळणार नाही. आणि आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो अरे बाबा तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात, की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात पण जनरल वर्गामध्ये तुम्ही पोचत नव्हतात अशी असणारी गोष्ट. किंवा याही वर्गाला मी असताना सांगतोय की सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर ती सिस्टम मध्ये असते. मिलिटरीच्या गाड्या ज्यावेळेस जातात 10च्या वरती जात नाही, आणि 10च्या वरती ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या डबल पॅक केलेल्या असतात. बॉम्ब ब्लास्ट झाला तरी त्याच्यातला माणूस वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आहे. जी लॉरी उडवण्यात आली होती, जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली होती, त्याच्यामध्ये जवान गेले, ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा. ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा. दुसरं तिथे असणारा 80 किलोमीटर 80 गाड्यांचा जो ताफा होता त्या ताफ्यामधल्या असणाऱ्या जो कॉन्वॉय होता त्याच्या पाठीमागे आणि पुढे ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांमधल्या असणाऱ्या बंदुका ज्या होत्या त्याचं रेंज काय होतं ते सांग. त्या 10 गाड्यांचा जर रेंज असता तर कदाचित
त्या कॉन्व्हेला सुरक्षित देणारा पोलीस जो होता त्याने असताना फायरिंग तरी केला आणि येणाऱ्या ठोकणाऱ्या गाडीला त्या ड्रायव्हरला त्यांनी उडवलं असतं अशी परिस्थिती. आज मी इंडियातले असणाऱ्या अनेक नेत्यांना म्हणतो अरे असे अनेक प्रश्न आहेत की जे आपण असताना उपस्थित करू शकतो. या 56 इंच छातीमध्ये गाठे आणि ठोकले एवढंच बसलेलं आहे, दुसरं काहीच नाही. गाठ्या आहे आणि असणारा फाफडा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना. नव्वद साली असताना मुंबईमध्ये ब्लास्ट झाला. कोणी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता पुन्हा त्या दाऊदचं नाव घेऊन बातम्या यायला लागल्या. मी इंडियावाल्यांना म्हणालो काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत, तशा काही गोष्टी नागपूरकरांच्याही चुकलेल्या आहेत. त्यांनी बोट ठेवलं की तुम्ही बोट ठेवायला शिका.